दिसतायत ना रेडीमेड मोमोज सारखे, पण हे घरी बनवलेले आहेत. तर रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मोमोजची रेसिपी पाहूया चला. तर इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि नॉर्मल पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसं चपातीचा गोळा मळतो तसं आपण मळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी 300 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे, ते मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये लागणारं साहित्य टाकूया. तर इथे मी 2 मिरच्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत, त्या याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण 1 कांदा चिरून घेतलेला आहे, मध्यम असा कांदा आपल्याला चिरून याच्यामध्ये टाकायचा आहे. तर त्यानंतर इथे मुठभर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर त्यानंतर आपण इथे 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, 1 चमचा काळी मिरी पावडर टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे एकजीव मिक्स करून गोळा छान मळून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर मोमोजमध्ये फिलिंग करण्यासाठी सारण तयार झालेलं आहे. तर इथे जे कणिक मळले होते त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ते इथे मी प्रथम चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने पाती लाटून घेतलेले आहेत. तर पातळ अशी आपल्याला पात लाटून घ्यायची आहे. सर्व पाती आपण लाटून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये थोडं थोडं फिलिंग टाकायचं आहे. 1 मोठा चमचा फिलिंग टाकून आपल्याला अशा पद्धतीने साडीला आपण निर्या करतो तशा पद्धतीने एका साईडने मोमोच्या प्लेट्स पाडायच्या आहेत. तुम्हाला जसा जमेल त्या शेपमध्ये तुम्ही मोमोजला आकार देऊ शकता. तर मी अशा पद्धतीने शेप दिलेले आहेत. तर इथे आपले सर्व मोमोज बनवून झालेले आहेत. तर ते आता आपण स्टीम करायला ठेवणार आहोत. तर इथे ज्या चाळणीला आपण तेल लावून ठेवलं होतं तर त्याच्यावरती न चिटकता असे मोमोज ठेवलेले आहेत. तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, स्टीमर आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर इथे ही प्लेट मी ठेवून देणार आहे आणि झाकून आपल्याला मध्यम गॅसवरती 20 मिनिटे आपल्याला हे मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत. तर चिकन शिजायला थोडासा वेळ लागतो, तर 20 मिनिटं मध्ये हे चिकन शिजलं जातं. तर अशा पद्धतीने आपले 20 मिनिटांमध्ये मोमोज तयार झालेले आहेत. तर पाहू शकता किती सुंदर आपले मोमोज तयार झालेले आहेत. तर शेजवान चटणीसोबत सर्व करा. धन्यवाद.